मोहरे येथे ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी नाव नोंदणी शिबिराचे आयोजन। केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं घोषित केलेल्या ॲग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत आज पन्हाळा तालुक्यातील मोहरे येथे शेतकरी नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक यापुढे बंधनकारक केला आहे। यासाठी ॲग्रीस्टॅक या योजनेत नाव नोंदणी करणं शेतकऱ्यांना अनिवार्य आहे। गेल्या नोव्हेंबरमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती। या योजनेची व्याप्ती तळागाळात पोहोचवण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांची या योजनेत नोंदणी होण्यासाठी पन्हाळा तहसील कार्यालयाने तालुक्यातील गावागावात डिजिटल व्हॅनचे आयोजन केले आहे। शाहूवाडी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे आणि पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष नियोजन केले आहे। या नियोजनाचाच एक भाग म्हणून आज पन्हाळा तालुक्यातील मोहरे येथे डिजिटल व्हॅनचे आयोजन करण्यात आले होते। या डिजिटल व्हॅनचे पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। आज पहिल्याच दिवशी 170 शेतकऱ्यांची या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे। मोहरे आपले सरकार सेवा केंद्र चालक नंदकुमार शिंदे, संदीप पाटील आणि राजू हळदे यांनी ही नोंदणी करण्यासाठी विशेष सहकार्य केलं। यावेळी पन्हाळा तहसीलदार माधवी जाधव शिंदे यांच्या हस्ते नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली। या प्रसंगी नायब तहसीलदार संजय वळवी, नायब तहसीलदार असलम जमादार, मंडळ अधिकारी अरुण माळगे, तलाठी अरुणा घाटगे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे, सरपंच प्रदीप डोईफोडे, माजी सरपंच शिवाजी मोहिते, आनंद शिंदे, प्रवीण मोरे, चंद्रकांत मतसागर आणि बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। नमस्कार। आज पन्हाळा तालुक्यातील मोहरे गावामध्ये डिजिटल व्हॅनचं उद्घाटन होत आहे आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून ॲग्रीस्टॅकचे जे काही फार्मर आय डी आपल्याला जनरेट करायचे त्याच्यासाठी ही व्हॅन उपलब्ध झालेली आहे। गावोगावी जिथं लोक उपलब्ध आहेत त्या ठिकाणी जाऊन या व्हॅनच्या माध्यमातून जास्तीत जास्त फार्मर आय डी जनरेशन या माध्यमातून होईल। आज या उपक्रमास मी इथं उद्घाटन पण आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे। आज इथं मोठ्या प्रमाणामध्ये फार्मर आय डी जनरेशन देखील झालेलं आहे। याच पद्धतीने वेगवेगळ्या पन्हाळा तालुक्यातील गावांमध्ये देखील फार्मर आय डी जनरेशन व्हावं, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या शासनाच्या ज्या काही शेतकऱ्यांच्या लाभाविषयीच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फायदा घेता येईल। ज्या पद्धतीनं मोहरे गावामध्ये डिजिटल व्हॅन केल्या त्याच पद्धतीने इतर गावांमध्ये देखील त्याच या उपक्रमाचा एक आदर्श घेऊन अशा पद्धतीचं कामकाज व्हावं अशी या ठिकाणी एक इच्छा व्यक्त करते। सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। फार्मर आय डी मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांनी लवकरात लवकर जनरेट करून घ्या हे एक आवाहन सर्वांना करते। थँक्यू। केके न्यूज साठी कोडोली प्रतिनिधी सनी काळे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।